नमस्कार मंडळी. आता हा सोबतचा एक व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ आहे पुण्यातल्या भवानी पेठ परिसरात असणाऱ्या पालखी विठोबा मंदिर ह्याच्या परिसरातला. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की तिथं पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जी स्वागत कमान उभारली गेली आहे, तर ह्या कमानीवरती कॅमेरे लावले होते. तर हे कॅमेरे जे आहेत ते आता कुठल्या परिस्थितीमध्ये आहेत हे तुम्ही स्वतः बघा. हे फोटो आणि व्हिडिओ हे दोन्ही आहेत. ह्या कमानीवर लावण्यात आलेले हे कॅमेरे आत्ता पडलेले नाहीयेत. हे कॅमेरे गुगलच्या माध्यमातून जेव्हा मी या ठिकाणचा स्ट्रीट व्ह्यूचा फोटो बघितला, त्यामध्ये साधारणपणे 1 वर्षभरापासून हे कॅमेरे असेच टांगलेले आहेत. ते कॅमेरे टांगले असल्याबद्दल मला प्रॉब्लेम नाहीये. माझा प्रॉब्लेम हा आहे, कॅमेरे लावले गेले, चांगल्या उद्देशाने लावले गेले, तर ते कॅमेरे कुणी ना कुणीतरी रेग्युलर त्याच्यावरती निगराणी करणं गरजेचं आहे. जे कोणी पोलीस किंवा पुणे मनपा अधिकारी, कर्मचारी ह्या कॅमेऱ्यांवरती निगराणी करत होते, त्यांना ही बाब लक्षात का नाही आली? जर त्यांच्या लक्षात आली, तर त्यांनी ह्या कॅमेऱ्याची दुरुस्ती का नाही केली? पुणे पोलिसांच्या माध्यमातनं जर ह्या कॅमेऱ्यांवर लक्ष ठेवलं गेले असेल, कारण तिथं एक आपल्याला बोर्ड सुद्धा दिसतो, जो समर्थ पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातनं लावण्यात आलेला आहे. समर्थ पोलीस स्टेशनच्या माध्यमातनं त्यांच्या विभागाला किंवा पुणे मनपाला अशी कॅमेरे बंद असल्याची तक्रार का नाही केली गेली? हे कॅमेरे जर नागरिकांच्या सुरक्षेसाठी लावलेत, तर नागरिकांची सुरक्षा होण्यासाठी ते कॅमेरे चालू असणं अपेक्षित आहे. बंद कॅमेऱ्याच्या माध्यमातनं कोणती सुरक्षा केली जातीये? का फक्त ठेकेदाराचे पोट भरायचे म्हणून हे कॅमेरे लावले गेले होते? दरवेळेस नागरिकांचे पैसे असे ठेकेदारांच्या घशामध्ये घालण्यासाठीच ही कामं केली जातात का? का नागरिकांना त्यांचा खरंच काही उपयोग होणार आहे? पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलीस यांना विनंती आहे, की हे जे काही कॅमेरे आपण बसवले होते, ते चालू राहतील याकडे लक्ष द्या आणि ते कॅमेऱ्यांच्या माध्यमातनं नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्याचा वापर करा. नागरिकांच्या सुरक्षेसाठी म्हणून जर कॅमेरे लावलेत, तर नागरिकांची सुरक्षा होईल याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. धन्यवाद.